मुंबईसह कोकण किनारपट्टीला गेल्या 2 दिवसात पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। संततधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालंय। शनिवारी आणि रविवारी पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनाही या मुसळधार पावसाचा फटका बसलाय। मुंबईसह कोकण भागातील मोठ्या पावसाची अपेक्षा पूर्ण करत वरुण राजा शनिवारपासून जोरदार बरसताना दिसतोय। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। ठाणे जिल्ह्यात भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होताना दिसतेय, तर रायगड, रत्नागिरी आणि जिल्ह्यात देखील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय। रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात झालेल्या प्रचंड पावसानं पाताळगंगा नदीला पूर आलेला आहे। पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली असून सावरोलीच्या पुलावरून पाणी वाहताना दिसतंय। याचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसलाय। मोठे ट्रक आणि गाड्या या पाण्यातून प्रवास करताना दिसतायत, तर वाढलेल्या पाणी पातळीमुळे वाहतूक काही काळ ठप्पही झाल्याचं सांगण्यात येतंय। मुसळधार पावसानं खोपोली शहरातील लवजी गावातील सखल भागात पाणी भरलंय। काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं असून याच भागात असलेल्या ITI केंद्रातही गुडघाभर पाणी भरलंय। उदय विहार भागातही गुडघाभर पाणी भरलंय आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था मदत करताना दिसतायत। नेरळ, कर्जत जवळ पर्यटकांचं आकर्षण असलेल्या माथेरानमध्येही पावसानं चांगलाच जोर धरल्याचं पाहायला मिळतंय। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरांमध्ये झरे वाहण्यास सुरुवात झालीय। काही ठिकाणी झाडं पडली असून नेरळ माथेरान घाटामध्ये दरड कोसळण्याची घटनाही समोर आल्या। माथेरानमधील दरडप्रवण भागांमध्येही स्थानिक प्रशासनानं लक्ष केंद्रित केलं असून या गावांना सतर्कतेचा इशारा नगरपालिका प्रशासनानं दिलाय। वीकेंड आणि पावसामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची अलोट गर्दी झालीय। नेरळ माथेरान घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी होताना दिसतेय। रायगडच्या रोहा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीची पाणी पातळी वाढली आहे। ऊस अष्टमी नाक्यावर पाणी भरलं असून जुन्या पुलावरून पाणी वाहू लागलंय। जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला असून नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेचे कर्मचारी आणि पोलीस तैनात करण्यात आलेत। श्रीवर्धन तालुक्यातील बोरली, पंचतन, दांडगुरी श्रीवर्धन रस्त्यावर खुजारे गावापासून काही अंतरावर एक मोठं झाड मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे पडलंय। झाड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय। पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरून प्रवास करू नये अशी सूचना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली आहे। पर्यायी वाहतुकीसाठी शेखाडी, भरडखोल, श्रीवर्धन या मार्गावरून वाहतूक करण्याचं आवाहन करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसाचा मोठा फटका बसलाय। खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीत जवळून वाहतीये। खेड शहरातील पालिकेच्या मटण मच्छी मार्केटमध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। नदी किनाऱ्यावरील बंदर रोड पाण्याखाली गेलाय। पालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय, तर जगबुडी नदीचं पाणी खेड बंदर रस्त्यावरही आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बोरघर गावाजवळ नदीचं पाणी महामार्गावर आल्यानं मुंबई गोवा महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। अतिवृष्टीचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बसलाय। पुराच्या पाण्यात वाहने घालू नका असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात येतंय। मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरून येणारं पाणी मुंबई गोवा महामार्गावर आल्यानं हायवे पाण्याखाली गेलाय। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई गोवा आणि गुहागर कराड महामार्गावरही पाणी साचलंय। वशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय। वाहन चालक जीव धोक्यात घालून त्याच पाण्यातून वाहनं काढतायत। महामार्गाच्या नियोजन शून्य कामामुळे चिपळूण पोलीस वसाहतीमध्येही पाणी शिरलं। चिपळूणात संथ गतीनं वाहतूक सुरू आहे। चौपदरीकरणाच्या चुकीच्या कामामुळे महामार्गाला फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावरून नदी वाहतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीचं पाणी नदीपात्राबाहेर आलंय। मच्छी मार्केट नाईक कंपनी समोरील रस्ताही पाण्याखाली गेलाय। शहरातील सखल भागात पाणी साचू लागले, तर वशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीनं इशारा पातळी ओलांडलीय। चिपळूणात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर चिपळूणमधील वशिष्ठी नदी इशारा पातळी बाहेर वाहतीये। गुहागर बाजारपेठेच्या समोरील समुद्रामध्ये रविवारी सकाळी 7च्या सुमारास मच्छीमारी नौका बुडाल्याची घटना घडली। सुदैवाने या बोटीतील खलाशी सुखरूप किनाऱ्याला पोहोचले असले तरी बोटीचे सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान या दुर्घटनेत झाल्याची माहिती आहे। मुसळधार पाऊस व लाटा यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते। मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय। 2 दिवसातल्या संततधार पावसामुळे कोकणातील अनेक नद्यांना पूर आल्यानं तळ कोकणातही अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे।
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या 2 ते 3 दिवसात कोकणात अनेक गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची चिंता व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।